नमस्कार मैत्रिणींनो, आरीवर्क बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत जरदोशीचे हाफ लीफ फिलिंग। यासाठी आपल्याला मी ही प्रोफेशनल सुई घेतलेली आहे। ही जरदोशी हा कॉटनचा दोरा म्हणजे मशीनचा दोरा आणि मार्किंगसाठी पेन्सिल। आपण आधी हाफ लीफ फिलिंगची मार्किंग करून घेऊया। ही अशी आणि आता आपण जरदोशी कट करून घेऊया। मी इथं अंदाजे जरदोशी कट करून घेते। तुम्हाला मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे जसं आपण याला पूर्ण लीफ फिलिंगला कट केली होती त्याच साईजने आपण जरदोशी कट करून घेऊया। आता इथं मी जरदोशी कट करून घेतली आहे। आता आपल्याला काय करायचं, हे जे लीफ आहे त्याच्या आपण अशी आडवी एक जरदोशी लावणार आहे, जेणेकरून जरदोशीला 3D लुक येईल। आता आपण एक जरदोशी इकडून इकडे लावणार आहे, तर या साईडला मी अशी जरदोशी लावून घेणार आहे तिरकी। आता मी ही अशी तिरकी जरदोशी लावून घेतलेली आहे। आता इथं आपण गाठ मारून घ्यायची, एंड नॉट। आणि आपल्याला आता इकडून इकडे अशी जरदोशी लावून घ्यायची। तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कितीही जरदोशी घेऊ शकता। आता इथे मी 2 वेळा स्टिच केले आणि या बाजूला तिरक्या बाजूला मी जरदोशी फिक्स करून घेणार। आता परत मी हा दोरा या साईडला घेऊन जाणार। या जरदोशीच्या थोडंसं खालच्या बाजूला आपल्याला स्टिच करायचं आहे। आता आपल्याला परत इथून खाली स्टिच करायचं, हे असं।
आता परत इथे स्टिच करायचं या जरदोशीच्या थोडंसं खालच्या बाजूला. इथं 2 वेळा मी स्टिच घेणार आणि परत जरदोशी टाकून तुम्ही हाफ लीफ फिलिंगसाठी किती पण तुम्हाला जसं पान हवं असेल, मोठं हवं असेल तर तुम्ही जास्त जरदोशी कट करून ते मोठं करू शकता. आणि छोटं म्हणजे 3-3 पानांचं जशी तुमची ब्लाऊजची डिझाईन असेल, आता हे तुम्ही 3 पानांचं पण करू शकता हाफ लीफ फिलिंग एवढं. फक्त ही जी जरदोशी आहे ती कमी कट करायची आणि हे 3-3 असे लावायचे. आता ही सेम प्रोसेस अशीच इकडून घेताना फक्त दोराच घ्यायचा आणि डबल स्टिच घेऊन परत एक जरदोशी टाकली आणि परत खालच्या बाजूला स्टिच. आता परत इकडून या बाजूला स्टिच. बिना जरदोशी टाकता आणि परत तिकडून जरदोशी टाकून आपल्याला स्टिच करायचं. आणि नेहमी सांगितल्याप्रमाणे सुई ही सरळ ठेवा म्हणजे तुमचा दोरा अडकत नाही. आता परत एक जरदोशी घेऊन परत आपल्याला या बाजूने खालच्या बाजूला स्टिच करायचं. आपल्याला असं क्रॉसमध्ये स्टिच करायचं आहे. हाफ लीफ फिलिंगचं जी जरदोशी असते ती आपल्याला क्रॉसमध्ये स्टिच करायची, त्यामुळे त्या पानाला आकार येतो. आणि लीफ फिलिंगची आपण हे काढतो, पेन्सिलने आकार काढतो लीफचा, तो पण आपल्याला असा पातळ आकार काढून घ्यायचा आहे. जसं आपण फुल जे लीफ फिलिंग केलं त्याला कसं असं मोठं पान काढलं तसं आपल्याला नाही काढायचं. हे आपल्याला असं नाजूकमध्ये पान काढायचं असं. त्यामुळे त्याला हाफ लीफ फिलिंगचा आकार येतो. आता परत ही जरदोशी टाकून परत खालच्या बाजूला स्टिच केलं आणि नंतर याला तुम्ही आता हे पूर्ण झालेलं आहे. आता ही शेवटची राहिली आहे जरदोशी, ती पण मी फिक्स करून घेते. आणि इथे आपण एंड नॉट देणार आहोत. ही झाली आपली हाफ लीफ फिलिंग. आता याला मी जरी थ्रेडने आउटलाईन करून घेते आहे.